आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. अपर्णा अध्यापक ठळक बातम्या देत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये टाकण्यात आलेल्या व्हीव्हीपॅटच्या मतदान पत्रिकांबाबत 100% खातरजमा करण्यासंबंधीच्या याचिकांवरची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरू होत आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांचं पीठ निवडणूक आणि राजकीय सुधारणांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या तसंच अन्य याचिकांवर सुनावणी करेल. याच आठवड्यात गेल्या मंगळवारी यासंदर्भात झालेल्या सुनावणीत ईव्हीएम मशीन चांगले परिणाम देत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 96 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल. 25 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जांची छाननी तर 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या सर्व मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात एकूण 17 राज्यांमध्ये तसंच 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 102 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या 5 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. या 5 मतदारसंघांसह देशभरातील 102 मतदारसंघातील शिगेला पोहोचलेला प्रचार काल सायंकाळी 5 वाजता थांबला. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर काल 4 चाकी उलटून झालेल्या अपघातात 4 मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. चिखली इथलं देशमुख कुटुंब लग्नासाठी जालन्याकडे जात असताना हा अपघात झाला. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.